शिर्डी लोकसभा मतदारसंघाला आता स्थानिक खासदार हवाय। आमदार कांबळे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि जनतेशी नाळ जोडणारे व्यक्तिमत्व असून त्यांनाच खासदार म्हणून लोकसभेत पाठवा असं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ बाभळेश्वर येथे झालेल्या बैठकीप्रसंगी आमदार थोरात बोलत होते। याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, रावसाहेब म्हस्के, राजेंद्र म्हस्के, कैलास राजभोज आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की काँग्रेसने नेहमीच गरीब माणसाचा विचार केलाय। गरीब सामान्य माणसाला समोर ठेवून आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळावी असा जाहीरनामा काँग्रेस पार्टीचा असल्याचं आमदार थोरातांनी यावेळी S9 चॅनलशी बोलताना म्हटलं। 72,000 रुपये वर्षाला देण्याच्या संदर्भातला निर्णय जाहीरनाम्यामध्ये दाखवलेला आहे। बऱ्याच वेळा काही मंडळींचा गैरसमज होतो की 72,000 रुपये गरीब माणसांना दिले, 20% लोकांना ते देता येतील, तर कशी अर्थव्यवस्था येऊ शकते का, करू शकते का, हे होऊ शकतं का, अशा प्रकारच्या शंका काही मंडळी उपस्थित करत असतात। ही जी कल्पना आहे ही वर्किंग कमिटीमध्ये चर्चेला मी सुद्धा बसलो होतो ज्यावेळेस हा निर्णय झाला आणि अत्यंत सविस्तरपणे चर्चा ही झालेली आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की साधारणतः राहुलजींनी जो अभ्यास केलेला आहे त्यांच्याबरोबर काही अर्थशास्त्रज्ञ सुद्धा त्यामध्ये आहेत। त्यांनी जी मांडणी केली त्या मांडणीप्रमाणे एका कुटुंबामध्ये नवरा बायको हे आहेत, 2 मुलं आहे समजा आणि आई वडील जर 6, साधारणतः त्यांनी सरासरी 5 लोकांचं एक कुटुंब असं मानलं तर 5 माणसांना एका महिन्याला व्यवस्थित जीवन जगण्याकरता काटकसरीनं, अत्यंत काटकसरीनं पण व्यवस्थित प्रत्येक गोष्ट मिळेल अशी जगण्याचं ठरलं तर त्याला किती रुपये लागतील याचा अभ्यास केला आणि त्यामध्ये त्यांना 12,000 रुपये हे दिसतं की 12,000 रुपये जर दिले 5 वर्षाच्या कुटुंबाला तर त्यांचं जीवन चांगलं होईल, आवश्यक गरजा ते पूर्ण करू शकतील। आता हे 12,000 देणं तर काही शक्य नाही, परंतु अशी कल्पना करा की त्या कुटुंबाला 6,000 रुपये कमवतंय असं समजा, कारण आता ते जीवन जगतायतच ना, म्हणजे काहीतरी कमवतायत, म्हणजे त्या कुटुंबामध्ये 6,000 रुपयाची कमाई आहे। मग उरलेले 6,000 रुपये सरकारकडून देण्याच्या संदर्भातला त्यांचा तो निर्णय आहे 20% गरीब माणसाला। आता यामध्ये किती खर्च येईल हे तुम्ही लक्षात घ्या की तो पूर्णपणे 12,000 पूर्ण करण्याकरता जो अपुरा क्वांटम आहे 6,000 तो द्यायचा आहे। या सरकारांनी सुद्धा कारखानदारांचे कर्जाला मदत ते बँकेला भरू शकत नाही म्हणून बँकांमध्ये त्यांच्या कर्जाला मदत जी केली ती सुद्धा जवळपास 3.5 लाख कोटी रुपयापर्यंत केलेली। आता इथे मात्र वेगळं आहे की इथं आता ती कारखानदाराला मदत नाही करत, ते गरीब माणसाला मदत करतात आणि गरीब माणसाला मदत करत असताना ज्यावेळेस त्या गरीब माणसाच्या कुटुंबामध्ये 6,000 रुपये जातील त्यावेळेस तो गरीब माणूस पहिला बाहेर येईल घराच्या आणि काय खरेदी करील, तो भाजीपाला खरेदी करील, तो कपडे लत्ते खरेदी करील, तो धनधान्य जीवनावश्यक वस्तू खरेदी करेल, किराणा मालाच्या दुकानात जाईल आणि छोटे छोटे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचा व्यापार जो आहे त्याच्याकडे तो खरेदी केल्यामुळं त्यांचा व्यापार लगेच वाढेल, म्हणजे तो गरीब माणूस आहे त्याला पहिली मदत होईल, त्याचं कुटुंब सुस्थितीला जाईल। दुसरं, बाजारपेठेमध्ये जे छोटे छोटे व्यापारी जीवनावश्यक वस्तू विकतात असे छोटे छोटे व्यापारी त्यांना 4 पैसे लगेच मिळतील आणि तो पैसा 3.5 लाख कोटी रुपये वर्षाला ज्यावेळेस मार्केटमध्ये येऊन पडेल त्यावेळेस सगळ्या अर्थव्यवस्थेला एक गती येईल। आणि त्यांचं कल्पना अशी आहे की रघुराम राजन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिले आणि जागतिक पातळीचा अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी तर एकदम ते मान्य केलं हो असं जर झालं 3.5 लाख कोटी रुपये जर बाजारपेठेत आले तर सगळ्यांचा व्यापार लगेच वाढेल। कारण तो आता असं आहे की भाजीपाल्याच्या व्यापाऱ्याला त्याला पैसे मिळाले त्या भाजीवाल्याला तो परत कुठेतरी काहीतरी खरेदी चांगल्या पद्धतीने करील, कापडाच्या दुकानाला मिळतील, किराणा मालाला मिळतील, ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्यांना मिळाल्यानंतर तो सुद्धा पुढे जाऊन आणखी त्याला तो काहीतरी खरेदी करतील, सगळं चलनवलन जे बाजारपेठेत थांबलेलं आहे त्याला पुन्हा गती येईल आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण म्हणतो की वंगण जे असतं म्हणजे ऑइल असतं, मशीन चालतं तर ऑइल टाकलं की मशीन गतीला फिरतं, तसं हे 3.5 लाख कोटी रुपये हे अर्थव्यवस्थेला गती आणण्याकरता उपयोगी येतील। आज जी मंदीची लाट आहे ती मंदीची लाट संपून जाईल। तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे मोठे अर्थशास्त्रज्ञ ते सुद्धा शेजारी बसलेले होते, रघुराम राजन हे सगळ्यात मोठे अर्थशास्त्रज्ञ ते त्या बाबतीतलं त्यांनी स्वतः पथप्रदर्शन केलं, आपण गुगलवर ओपन करून पाहू शकता की त्यांचं काय मत आहे। न्यूज रिपोर्टर साई प्रसाद कुंभकर्ण, S9 मीडिया, लोणी।